तर चला आपण आता नंतर यानंतरचा भाग एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध बघूया. यामध्ये संबंध कसा आहे म्हणजेच वस्तूचा उपभोग वाढत गेल्यानंतर त्या वस्तूपासून मिळणारी एकूण उपयोगिता कशी राहील आणि सीमांत उपयोगिता कशी राहील यामधला या ठिकाणी या एका कोष्टकाद्वारे एका उदाहरणाद्वारे आपल्याला संबंध स्पष्ट करता येईल. तर बघा या ठिकाणी पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 10 मात्रा. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 8 मात्रा. तिसऱ्या नगापासून किती मिळाली 6 मात्रा. चौथ्या नगापासून किती मिळाली 4 मात्रा. पाचव्या नगापासून किती मिळाली 2 मात्रा. सहाव्या नगापासून किती मिळाली 0 मात्रा आणि सातव्या नगापासून किती मिळाली ऋणात्मक म्हणजे -2 मात्रा. आता या ठिकाणी बघा पहिल्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही पहिल्या नगाची असल्यामुळं एकाच नगाची बेरीज किती येईल. मग जेव्हा सीमांत उपयोगिता 10 आहे तेव्हा एकाच नगाची बेरीज किती येईल 10. बरोबर आहे. मग एकूण उपयोगिता किती झाली 10 झाली. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 8. पहिल्या नगापासून किती मिळाली होती 10. 10 आणि 8 किती झाली एकूण उपयोगिता 18 झाली. तिसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 6. 2 नगापासून किती मिळाली होती 18. आता 18 आणि 6 किती झाले 24 म्हणजे एकूण उपयोगिता 3 नगांची किती झाली 24. चौथ्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 4. आधीच्या 3 नगापासून किती सीमांत एकूण उपयोगिता मिळाली ती 24. आणि चौथ्या नगापासून 4 ऍड केले ते किती झाले 28. पाचव्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 2 मात्रा. तेव्हा आधीच्या 4 पासून किती मिळाली होती 28. 28 आणि 2 किती झाले 30. सहाव्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली 0. का मिळाली कारण की या ठिकाणी व्यक्तीची गरज पूर्ण झालेली आहे. ज्या ठिकाणी व्यक्तीची गरज पूर्ण होते आणि त्या ठिकाणी वस्तूचा उपभोग घेतल्यास सीमांत उपयोगिता किती मिळाली 0. मग आधीच्या 5 नगापासून एकूण उपयोगिता किती झाली होती 30. आणि 30 आणि 0 किती होईल एकूण उपयोगिता किती झाली किती राहिली 30च राहिली. आता गरज पूर्ण झाल्यानंतर ही वस्तूचा उपभोग घेतल्यास सीमांत उपयोगिता कशी मिळते ऋणात्मक म्हणजे उन्हा म्हणजे मायनस किती मिळाली -2. आता -2 मिळाली त्यामुळे या एकूण उपयोगितेतून 2 काय झाले कमी झाले म्हणजे एकूण उपयोगिता किती राहिली 28. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता एकूण उपयोगिता ही वाढत गेलेली आहे परंतु कोणत्या दराने घटत्या दराने वाढत गेलेली आहे आणि सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने कमी होत गेलेली आहे. आता यावरून आपल्याला एक आकृती काढता येते. आकृती कशी काढायची आपण बघा. इथे काय घेऊ आपण हा आस कोणता हा आस अक्ष हा आस कोणता य घेतला. अक्ष असा काय घ्यायचं आपल्याला एकूण व सीमांत उपयोगिता. एकूण सीमांत उपयोगिता घेतली आणि असा काय घेतले आपण वस्तूचे नग. बघा तुमच्या पुस्तकात सुद्धा बघा तुमच्या समोर पुस्तक आहे त्या पुस्तकात बघा. आता या ठिकाणी अक्ष असा काय घेऊ आपण एकूण व सीमांत उपयोगिता. आता प्रमाण काय घेऊ याला बघा 4 8 12 16 20 24 आणि 28 किती घेतलं 4 8 12 16 20 24 आणि 28 आणि खाली -2. नग किती घेतले आपण 7. 1 2 3 4 5 6 आणि 7 नग घेतले. 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7 नग घेतले आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा
पहिल्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 10, सीमांत उपयोगिता किती आहे 10. मग पहिला नग वस्तूचे नग पहिल्या नगाच्या ठिकाणी 8 आणि 12च्या मध्ये 10 आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक बिंदू मिळाला आपल्याला. ठीक आहे. दुसऱ्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 18, 16, 17, 18. किती आहे 18. तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे 8. या ठिकाणी बिंदू मिळाला. तिसऱ्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 24. किती आहे 24. किती मिळाली 24. तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे 6, 4, 5, 6. चौथ्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 28. किती आहे 28. सीमांत उपयोगिता किती आहे 4. पाचव्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 30. 28, 29, 30. किती आहे 30. तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे 2. बघा या ठिकाणी 2 घेतले आपण. सहाव्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती आहे 30. कॉन्स्टंट बदलली का नाही. तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे 0. बघा या ठिकाणी 0. सातव्या नगाच्या ठिकाणी सीमा एकूण उपयोगिता किती आहे 28. कमी झालेली. तेव्हा सीमांत उपयोगिता किती आहे -2. मिळाले आपल्याला बिंदू आकृतीमध्ये. आता हे बिंदू आपल्याला काय करायचे आहे, हे सर्व बिंदू एकमेकांना जोडायचे. जोडले आपण. हा जोडले. कशी आकृती काढली कळलं. प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. यानंतर या ठिकाणी वक्र आहे. हा वक्र कशाचा आहे एकूण उपयोगिता वक्र. हा कशाचा वक्र आहे सीमांत उपयोगिता वक्र. याला आपण नाव सुद्धा देऊ शकतो ए स. अशा प्रकारचे कुठलेही नाव आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. म्हणजे वरील आकृतीमध्ये ए हा वक्र एकूण उपयोगिता वक्र आहे, तर स हा वक्र सीमांत उपयोगिता आहे. आता वक्र बघा कसे गेलेले आहेत. एकूण उपयोगितेचा वक्र कुठे गेलेला आहे. आपण तुमचा हात डावा हात उजवा हात डावीकडून उजवीकडे वर गेलेला आहे आणि सीमांत उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली गेलेला आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण वक्र काढून आकृतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यानंतर बघा या दोघांतील संबंध कसा आहे. तुमच्या पुस्तकातील पहिला मुद्दा बघा काय म्हटलेला आहे. सुरुवातीला एकूण व सीमांत उपयोगिता समान असते. सुरुवातीला पहिल्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशा आहेत सारख्या समान. दुसरा मुद्दा बघा वस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा घेतला जातो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. काय म्हटलं आहे वस्तूचा उपभोग जसजसा वाढतो. बघा वाढलाय 1 2 3 4 5 6 7 केळं खाल्ले आपण. तसतसा जसजसा उपभोग वाढतो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. कोणत्या दराने घटत्या दराने. घटत्या दराने म्हणजे कसे 10 चे 20 20 चे 40 40 चे 80 असे झाले का वाढत गेलेली आहे. परंतु 18 झाले 24 झाले वाढत गेलेली आहे. परंतु कोणत्या दराने घटत्या दराने वाढत गेलेली आहे. जसजसा उपभोग वाढत जातो तसतशी सीमांत उपयोगिता काय होत गेलेली आहे क्रमाक्रमाने कमी कमी होत झाली. बघा 10 ची 8 झाली 8 ची 6 झाली 6 ची 4 झाली 4 ची 2 झाली. म्हणजे जसजसा उपभोग वाढतो तसतशी सीमांत उपयोगिता काय होत जाते घटत जाते. तिसरा मुद्दा बघा तुझ्या पुस्तकात. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. महत्तम म्हणजे काय जेव्हा एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय असते 0 असते.
ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता कशी आहे सर्वात जास्त, त्या ठिकाणी सीमांतोपयोगिता कशी आहे, 0 आहे. नंतर आहे चौथा मुद्दा, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांतोपयोगिता ऋण होते. बघा या ठिकाणी 30 वरून एकूण उपयोगिता किती झाली, 28. बरोबर आहे. जेव्हा एकूण उपयोगिता घटते म्हणजे 30 वरून 28 झाली म्हणजे काय झाली, कमी झाली, तेव्हा सीमांतोपयोगिता काय झाली. बघा या ठिकाणी चिन्ह कशाचं आहे, उन्हा मायनस ऋणात्मक. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता घटते कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते, ऋणात्मक होते. आणि पाचवा मुद्दा आहे, सर्वाधिक समाधानाचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. ज्या ठिकाणी सर्वात जास्त समाधान मिळते त्या ठिकाणी कोणताही शहाणा उपभोक्ता आपला उपभोग थांबवतो, कारण की त्यानंतर उपभोग घेतल्यास त्या उपभोक्त्याला त्या वस्तूपासून उपयोगिता मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. 6वा मुद्दा आहे, सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. काय म्हटलेलं आहे, समाधानाचा बिंदू, हे बघा या ठिकाणी समाधानाचा बिंदू घटल्यानंतर तरीही उपभोक्त्याने वस्तूचा उपभोग घेतल्यास त्याला काय होईल, त्या वस्तूपासून उपयोगिता मिळणार नाही, तर त्या वस्तूपासून काय जाणवू लागेल, दुष्परिणाम जाणवू लागेल. ठीक आहे, ओके. आजच्या पुरतं एवढंच. झालेला भाग परत वाचन करणे, आपल्या वहीमध्ये लिहून काढणे. ओके, थँक्यू.